झाल्यानंतर राष्ट्रवादीचे जे कार्यकर्ते त्यांचं स्टेटस ठेवतात, मात्र या रक्षा खडसे या लक्ष देत नाही, अशा पद्धतीची नाराजी चंद्रकांत पाटलांनी व्यक्त केली आहे. तर दुसरीकडे रक्षा खडसेंनी म्हटलंय की चंद्रकांत पाटील कधीच मला कार्यक्रमाला बोलवत नाही, पत्रिकेत नाव देखील काढत. ही जी प्रॉब्लेम आहे त्या जळगावचं, त्या सगळ्यांना कल्पना आहे की तिथे एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांना पाडून त्या ठिकाणी चंद्रकांत पाटील निवडून आले आहेत. तर ते अपक्ष आलेले आहेत, त्या पक्षावर इथे अपक्ष त्या ठिकाणी निवडून आलेले आहेत आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये वाद आहे, टोकाचा वाद आहे, खरं आहे. त्यामुळे त्यांच्यामध्ये कधी त्या ठिकाणी जमलेले ताणतणाव नेहमीच त्यांच्या मतदारसंघात असतो, त्याची आपल्या सगळ्यांनाच कल्पना आहे, पूर्ण महाराष्ट्राला आहे. त्यामुळे ते यांनी बोलवलं नाही, त्यांनी बोलवलं नाही, त्यांनी विश्वास दिला नाही, या गोष्टी चालू राहणार आहेत. पण मला असं वाटतं की चंद्रकांत पाटील यांनी सपोर्ट पाठिंबा शिवसेना दिलेला आहे, भाजपला दिलेला आहे, आमच्या युतीला दिलेला सुरुवातीपासून त्यांच्या सोबत आहे, माझेही त्यांच्या संपर्कात आहे. बैठकीला त्या दिवशी परवाच्या मी बैठक झाली सर्वपक्षीय नेत्यांची, त्यात ते होते, काय त्यांच्या मनामध्ये त्यांनी ते बोलून दाखवलेलं आहे. पण त्यांनी शेवटी ते सांगितलं की आम्हाला शेवटी मोदीजींना पंतप्रधान बघायचं आहे, त्यांना पंतप्रधान करायचं आहे, त्यासाठी आम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये ही जागा मोठ्या मताधिक्याने निवडून द्यायची आहे. आमचं काय असेल साधलं ते आम्ही आपल्याला निपटत बसू. पण त्यांनी हे मान्य केलेलं आहे की आम्ही युतीशिवाय कुठेही जाणार नाही, कुणालाही मतदान शकणार नाही, कारण माझा जे संपर्क नाही ते माझ्या रेंजमध्ये नाही, कुठेही तुमच्या रेंजमध्ये जे ज्या वेळेला सांगितलं ते सगळ्याचा कोटा पूर्ण झालेला आहे. आता माझ्या रेंज धक्के मोठे मिळतील, पण हे निश्चित सांगेल महाविकास आघाडीला मोठे धक्के मिळतील. तिथे राहण्याची कोणाची इच्छा नाही आहे, कारण त्यांना माहिती आहे देशामध्ये काय चित्र आहे, काय भविष्यामध्ये काय होणार आहे. मोदीजीच पुन्हा पंतप्रधान होणार आहेत, 400 पार आकडा ते करणार आहेत आणि म्हणून आता तिथे कोणी राहायला तयार नाही. सगळ्यांना मुख्य प्रवाहामध्ये यायचं आहे, मोदीजींच्या नेतृत्वाखाली काम करायचं आहे. म्हणून येणाऱ्या निवडणुकीपर्यंत अजून 8-15 दिवसामध्ये आपल्याला अनेक धक्के ते महाविकास आघाडीला बसल्याचे आपल्याला दिसतील. तांत्रिक बाब आहे, त्यांनी ती निवडणूक आयोगापुढे मांडावी, त्यांनी सांगावं. शेवटी पंतप्रधान एका पक्षाचे प्रमुख आहेत, मुख्यमंत्री ते एका पक्षाचे आहेत, काही अपक्ष नाही आहे, की बाहेरून काही निवडण्याची पद्धत आपल्यामध्ये नाही आहे. त्यामुळे निश्चित पंतप्रधान जर एवढ्या विक्रमी सभा घेत आहेत तर ते स्टार प्रचारक आहेतच. ते काय की काँग्रेस राष्ट्रवादीचा प्रचार थोडीच करणार आहेत, आमच्याच पक्षाचा करतील, त्यांच्याच पक्षाचा करतील. आणि म्हणून मला वाटतं ही तांत्रिक बाब आहे, त्यांनी जे ऑपरेशन घ्यायचं ते घ्यायचं. निवडणूक आयोग या संदर्भामध्ये निर्णय घेईल. महाविकास आघाडी आपण बघा, जशी इंडीची परिस्थिती झाली वरती केंद्रामध्ये, तशीच परिस्थिती या महाविकास आघाडीची या ठिकाणी राज्यामध्ये होणार आहे. त्याच्यामध्ये निश्चित बिघाडी होणार आहे. आता अनेक पक्ष त्याच्यामधून सोडून चाललेले आहेत, जे 5-7 होते त्यातले 2-3 निघून गेलेले आहेत. आता त्यापैकी सुद्धा मैत्रीपूर्ण लढत करू, अशी लढत करू, ही भाषा ते वापरायला लागलेलं आहे. मला वाटतं कुठे एकमत त्यांच्यामध्ये नाही आहे. पण तो जागा आता किती येतील हा प्रश्न तर फार मोठाच आहे. पण आम्ही तर विक्रमी मतांनी ज्यावेळेला निवडून देणार आहोत, विक्रमी खासदार आम्ही निवडून देणार आहोत. तर मला असं वाटतं की त्या आता किती म्हणत असले तरी शेवटपर्यंत ते कशा पद्धतीने एकत्रित राहतील आणि राहिले तरी एकमेकाच्या सोबत मनापासून किती राहतील हाही म्हणजे मोदीजींवर आहे. लोकांचा विश्वास भारतीय जनता पक्षावर आहे आणि त्यामुळे आमचे मित्र पक्षाच्या जागा असतील किंवा भाजप जागा असतील या मिळून एक विक्रमी आकडा म्हणजे गेल्या वेळेचे सगळे रेकॉर्ड तुटतील एवढा मोठा आकडा आमचा यावेळेला या ठिकाणी राहील. भाऊ